श्री गुरु चरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारस आमुचे श्रवणी, पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होऊन अंतःकरण कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री सद्गुरु चरणी, तृप्ती नवे अंतःकरणी, कथामृत संजीवनी आनिक निरोपावे दातारा। येन परे सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावून चरणासी कृपा भाकी तये वेळी। शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी, सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते। ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री सद्गुरु चरणी तल्लीन झाली परियेसा। तुझ करता आम्हासी चेतन झाले परियेसी, सद्गुरु चरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारी। भिल्लवडी स्थान महिमा निरूपिल अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते। क्वचित काळ तये स्थानी श्री सद्गुरु होते गौप्योनी, प्रकट झाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णाटकात श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचम गंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्द। अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग समान तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा। कुरपुर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहून अधिक असे जाण, तीर्थे असती अगण्य, म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर, पाच नामे आहे ती थोर, सांगेन ऐका एकचित्ते। शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संवारी। ऐसे प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाचिया संगा, प्रयागाहुनी असे चंगा संगम स्थान मनोहर। अमरापूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबर, प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमृतेश्वर, तया संगमा षटकुळी। जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी तिरी, पंचनदी संगम थोरी, तत्समान परियस। अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियसा। अमरेश्वर लिंग बरवे, त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होये, विश्वनाथ तोची जन। प्रयागी करता माघ स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून, एक स्नाने परियेसा। सहज नदी संगमात, प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू, तया स्थानी वास असे। या कारणे ती स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगो दक्षिणी, वेणे सहित निरंतर। अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जिनी, तया कृष्णात टाकात। उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्ण पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम ऐका, ब्रह्म हत्य पाप दूर। औदुंबर सन्मुखेसी, तिन्ही तीर्थे परियेसी, एक नंतर एक धनुषी, तीर्थे असती मनोहर। पाप विनाशी काम्य तीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम्य असे मंडळी। पुढे संगम षटकुळात, प्रयाग तीर्थे असे विख्यात, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोठीतीर्थ परियेसा। तीर्थे असती अपरंपार, सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्द। कृष्णा वेणी नदी दोणी, पंचगंगा मिळोनी, सप्तनदी संगम सगुनी, काय सांगू महिमा त्याची।
ब्रह्मा हत्यादिका ती महापातके, जाळूनी जाती स्नान एके, ऐसे सिद्धस्थान निके, सकळाभीष्ट होय तिथे. काय सांगू त्याची महिमा, आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्र होती काम्या, स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू, असे वृक्ष औदुंबरू, गोप्य होईल अगोचरू, राहिले श्री गुरु तया स्थानी. भक्त जनानार्थ होणार असे विख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट झाले जाण. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर ग्रामी, जाते श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पती सेवक, पतिव्रता शिरोमणी. सुक्षीण असे ती ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण, कर्ममार्गी आचरण, असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत, शेंगा निगती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी, वरो न मिळे परियेसी, तया शेंगा ते रंदोनी हर्षी, दिवस क्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याचे कारणे उदरभरी, पंचमहायग यज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवसी, तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करीतो षोडशी, घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्रशका. भिक्षा करुणी ब्राह्मणासी, अश्वासती गुरु संतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निगती तये वेळी. तया विप्रांचे गृहात, जो का होता वेल उन्नत, घेवडा नाम विख्यात, अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदिता तत्काळ, टाकून देती परिबळे, गेले आपण संगमासी. विप्र वनिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैव बळी, कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी, आमुचा ग्रास छेदून कैसी, टाकून दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणून स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार जया काळी, निर्माण करी चंद्रमौळी, तया अधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लया कारण, पिपिलादिक स्थूळ जीवन, समस्ता आहार पूर्वितसे. आयुरन्न प्रयच्छती, ऐसे बोले वेदश्रुती, पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी, स्थूल सूक्ष्म समस्तांसी, निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एकदृष्टी, करोणी निक्षेप, सकृत अथवा दुष्यकृत जाण, आपुले आपुणच भोगणे. पुढल्यावरी काय बोल, आपुले दैव असता उणे, पुढीला बोलिती मूर्खपणे, जे पेरले तेची भक्षणे, कवनावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी, आपुले अर्जव न विचारैसी, ग्रास हरितला म्हणसी, अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी, नेले आमचे दारिद्र्य दोषी, तोची तारील आमुते. येणे परे स्त्रियसी, संभाषी विप्र परियसी, काढोनी वेल शाखेसी, टाकता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी, काढू म्हणून द्विजवरी, खणिता झाला तये वेळी. काढिता वेल मुळासी, लाधला कुंभे निधानेसी, आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून ह्या वेला छेदिले, निधान लाभले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी, वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी परियेसा.
श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी, प्रगट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल. ऐसावर लाधोन, गेली वनिता तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जान, दर्शन मात्र दैन्य हरे. ज्यासी होय श्री सद्गुरु कृपा, त्यासी कैचे दैन्य पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैचे तया घरी. दैव उन असेल जो नरू, त्याने आश्रवावा श्री गुरु, ते तोची उतरेल पैल पारू, पूज्य होईल सकळाई. जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लाधेल इह परू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी, अष्ट ऐश्वर्य नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनो मानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमरू, सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तारू, पुढील कथा अमृत सारू, ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री गुरुचरितामृते परमक्ता कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापूर महिमा द्विज दैन्य हरण नाम अष्टोत्याशाध्याय. श्रीपाद श्री वल्लभाय श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. शुभम भवतो.